असं की सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेती पिकांचा शेतकरी जो आहे तो त्रस्त झालेला आहे। विशेषतः सोयाबीन कापूस पट्टा हा महाराष्ट्रातला मोठा पट्टा येतो आणि गेल्या 2-3 वर्षापासून सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा अशी आमची प्रमुख मागणी आहे। गेल्या खरीपातल्या आणि रब्बीतल्या अजून पीक विम्याची 100% रक्कम मिळायची बाकी आहे। राज्यामध्ये फक्त 4,2500 कोटीची रक्कम मिळालेली आहे। अजून जवळपास 4,500 कोटीची रक्कम जवळपास 4,500 ते 5,000 कोटीची रक्कम यायची बाकी आहे। ही मार्चपर्यंत यायला पाहिजे होती, पण ऑगस्ट उलटला। मग हजारो कोटी रुपये या विमा कंपन्या वापरतात का? त्यांनी सगळे दावे जर डिसाईड केले तर पैसे का टाकत नाहीयेत हा एक प्रश्न आहे। म्हणून पीक विम्याची 100% रक्कम मिळाली पाहिजे। महाराष्ट्रातला शेतकरी एकदा कर्जमुक्त करा आचारसंहिता लागायच्या आधी आणि सोयाबीन कापसाच्या भावाचं धानाचं एक धोरण ठरवा आणि केंद्र सरकारकडे जाऊन आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बदल करा अशी आमची मागणी आहे। त्याच अनुषंगाने जंगली जनावरांचा आम्हाला सुद्धा प्रचंड त्रास होतोय, शेतकऱ्यांना नुकसान होतंय, तर शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या। यासह अनेक मागण्या घेऊन आज आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर 11 वाजता जाणार आहोत आणि शेतकरी आत्महत्या कसा करतो याचं प्रात्यक्षिक आम्ही त्यांना दाखवणार आहोत। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो, पण 5 पटीने आत्महत्या वाढल्या। दिवसाला 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। मग याला जबाबदार कोण आहे? तुम्हाला इतर प्रोजेक्ट करायला तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला समृद्धी करायला पैसा आहे, तुम्हाला बाकी शक्तीपीठ मार्ग करायला पैसा आहे, अजून वेगळे मार्ग करायला पैसा आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही हा आमचा सवाल आहे। आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना त्यांच्या लक्षात याव्या म्हणून आज आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता जवळपास 35 ते 40,000 कोटींचा एकीकडे निधी जो आहे तो राखीव केला जातोय, परंतु राज्यातला शेतकरी जो शेतकरी आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो त्याच शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या खांद्यावरती त्या कुटुंबाच्या महिलांचं ओझं असतं आणि अशातच त्या शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाही। ती कर्जमाफी दिली तर त्याचा जो बजेटरी आहे तो जवळपास 20,000 कोटींपर्यंत पडतो आणि अशातच 40,000 कोटींचा जो निधी आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता नाही। मला असं वाटतं की म्हणजे आमच्या भगिनींना पैसे मिळाले तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, परंतु भावाच्या खिशावर लाखांनी दरोडा टाकायचा आणि त्यातलेच पैसे काढून बहिणीला द्यायचे हा कुठला न्याय आहे असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही सोयाबीनला भाव द्या, तुम्ही कापसाला भाव द्या, ऊसाला, कांद्याला, धानाला भाव द्या, सगळ्या शेती पिकांना भाव द्या। आम्हाला तुमच्या कोणत्याही भिकारड्या योजनेची गरज नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि अशा पद्धतीनं म्हणजे जो हक्क मागतोय त्याला हक्क द्यायचा नाही आणि ज्यांनी काहीच मागितलं नाही तर त्याला द्यायचं, म्हणजे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलंय का असा प्रश्न आमच्या सरकारच्या मनामध्ये येतो। मला सरकारला सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा झटका काय असतो, हिसका काय असतो तुम्ही हा बघितलेला आहे लोकसभेमध्ये आणि पुन्हा एकदा जर का शेतकऱ्याचा हिसका बघायचा असेल तर विधानसभा निवडणुकीत शेतकरी हिसका देतील। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला, पण महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा आणि आमच्या सोयाबीनला प्रति क्विंटल 9,000 आणि कापसाला 12,500 रुपये भाव खासगी बाजारामध्ये स्थिर राहील यासाठी DOC निर्यात करा यावर्षी आणि तेलावरचं आयात शुल्क जवळपास 40-50% वाढवा अशी आमची मागणी आहे। म्हणजे एका बाजूला आमचा शेतमाल मार्केटमध्ये आला की तुम्ही निर्यात बंदी करता, आयात शुल्क तुम्ही तेलावरचं 0 करता आणि कारण नसताना हस्तक्षेप करता। मग आज आमचे शेतमालाचे भाव पडलेले असताना आता हस्तक्षेप का करत नाही? आणि ही पूर्णपणे सरकारची जबाबदारी असं आमचं स्पष्ट मत आहे। कर्जमुक्ती पीक विमा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आमची भूमिका आहे। आज तुम्ही आंदोलन करण्यासाठी जाताय, मात्र पोलीस अलर्ट मोडवर आहेत। पोलीस देखील म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचं म्हणणं आहे की असं आंदोलन करू नये, तर कसं पाहताय तुम्ही? त्यांचं जर म्हणणं असेल असं आंदोलन आम्ही करू नये तर सरकारने तातडीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे। आम्हाला काही मजा येत नाही मुंबईला यायला, खर्च करून यावं लागतं, गुन्हे दाखल करून घ्यावे लागतात, तुरुंगात जावं लागतं, हे सगळं करायला मोठं काळीज लागतं। आम्ही जर हजारो किलोमीटरवरून शेतकरी मुंबईला येत असू तर आमच्या काही भावना आहेत, आमचं काही म्हणणं आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि गुन्हे दाखल करणं किंवा अटक करणं किंवा तुरुंगात टाकणं हे काय आमच्यासाठी नवीन नाही। मायचं कुंकू वाचवायसाठी आणि बापाच्या घामाचं दाम मिळवण्यासाठी वेळप्रसंगी फासावर सुद्धा आमची जाण्याची तयारी आहे। आम्ही तुरुंगात जायला घाबरत नाही। परंतु सातत्याने सरकार म्हणते कुठेतरी कांदा निर्यात बंदी झाली आहे, ती उठवण्याच्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतोय। कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा याकरता उपमुख्यमंत्र्यांनीच आणि बाकीच्या मंत्र्यांनी
थेट केंद्राचे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, त्यांच्यासोबत देखील बैठका घेतल्यात, परंतु एक उच्चस्तरीय बैठक व्हावी असं देखील मत जे आहे ते राज्यातल्या प्रमुख नेत्यांचं मत आहे या सगळ्या संदर्भात. नाही, नुसत्या बैठका घेऊन करता काय, रिझल्ट पाहिजे ना, आउटपुट पाहिजे ना. हे तर आम्हाला मागच्या वर्षीच्या आंदोलनात पण त्यांनी आश्वासन दिलं होतं की केंद्राकडे जाऊ, त्याच्या मागच्या वर्षीच्या आंदोलनात पण दिलं होतं, पण होतं रिझल्ट पाहिजे ना. 1 वर्ष सोडलं म्हणजे 3 वर्षापूर्वी एकदा त्यावेळेला 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली, तेवढं जर सोडलं तेव्हा भाव मिळाला, त्याच्यानंतर गेली 2 वर्ष भाव कुठे आहे? अजून 2 वर्षाचं सोयाबीन कापूस लोकांच्या घरामध्ये पडून आहे. त्यामुळं माझं एक म्हणणं असं आहे की नुसत्या चर्चा करू, बैठका घेऊ, केंद्राबरोबर बसू, एवढं सांगण्यापेक्षा रिझल्ट द्या ना. आणि आम्ही मेल्यावर रिझल्ट देता का तुम्ही? आमच्या आत्महत्या झाल्यावर तुमच्या रिझल्टला काय उपयोग आहे? आमच्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्हाला रिझल्ट द्या. सोयाबीन कापसाला चांगला भाव स्थिर राहील असं धोरण राबवा. हमी भावापेक्षा पण कमी दरानं मार्केटमध्ये सोयाबीन त्या ठिकाणी विकलं जात आहे. 4600 रुपये हमी भाव आहे आणि प्रत्यक्ष आम्हाला 1 क्विंटलचा उत्पादन खर्च गेल्या वर्षीचा 7,500 रुपये आहे. 7,500 लावायचे आणि 3800 रुपये आणायचे. हा कोणता धंदा आहे मला तुम्ही सांगा बरं. आणि विकासाच्या नावाखाली इतर गोष्टींसाठी कर्ज काढायला तुमच्याकडे पैसा आहे, फक्त शेतकऱ्याला द्यायचं असलं की तुमची तिजोरी रिकामी राहते. हे चालणार नाही. सरकार कुणाचंही असो, आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडणार म्हणजे भांडणार आणि वर्षा बंगल्यावर आम्ही शेतकरी आत्महत्या कसा करतो हे आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचं. आम्ही आंदोलनाला जाणारच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.